भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 6. आधीच्या भागात. काय आहे नक्की मनात? मला झोप येते आहे आणि कोडी कसली घालतोस? तुला पडलेली कोडी सोडव ना मग. जाऊ नकोस ना प्लीज. काय होतंय नक्की? गणू बघ रे, काय झालं या वेड्याला? त्यापेक्षा बोलूयाच नको आपण. गप्पपणे झोपायला जाशील मग. राग आला का? राग आला असेल तर भांडलीस तरी चालेल, पण बोलणं सोडू नकोस कधी. तुझी बडबड तर श्वास आहे माझा. नक्की वेड लागला आहे तुला. वेड तर तू लावलंस ना. पण छान आहे हा वेडेपणा. हा वेडेपणा आयुष्यभर करायला तयार आहे मी. किती नाटकी बोलायला लागलास हल्ली. कोणी ऐकलं ना तर दोघांनाही वेडे बोलतील. लहान आहोत का आपण असं भांडायला? पागल. तुझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट करायला आवडते. मग हा वेडेपणासुद्धा चालून जाईल. फक्त सोबत राहा. तुला दूर जाताना बघायला आवडत नाही मला. अगदी. म्हणून सांगतो, नको जाऊस, थांब जरा. पाऊस सुरू होईल ना रे बाळा. येऊ दे, त्यालाही घेऊ सोबत. भिजू मनातल्या मनात. कोणाला कळणार नाही. नाहीतरी तू माझ्या मनातच राहतेस. काय लागते दोन जीवांना? दोन शरीर ना फक्त श्वास तर एकच असतो ना. सुप्रीला अचानक आठवलं सगळं. अशाच एका उंच ठिकाणी दोघेच जागे होते रात्रीचे. छान चांदणं पडलं होतं. आकाश रोमॅन्टिक झालेला होता. हल्ली तो तसाच वागायचा. किती आठवणी होत्या त्याच्या. सुप्री वर आभाळातील चांदण्या पाहत होती. आहेस का तू? डोकं सांगते काही. पण आत मनात कुठेतरी वाटते तू असावास अजूनही. येशील का मला भेटायला? जावंसं कसं वाटलं तुला रे मला सोडून? एकदाही माझा विचार आला नाही का मनात तुझ्या? सगळ्या जगाला फसवून एकदा तरी ये. तुला डोळे भरून पाहायचे आहे मला. तुझ्यासोबत पावसात चिंब व्हायचे आहे मला. मला अजूनही पाहिजे आहे तुझी सोबत. खरंच नाही त्रास देणार तुला. खरंच नाही त्रास देणार तुला. सगळं ऐकीन तुझं. प्लीज प्लीज ये ना परत आकाश. सुप्रीचे डोळे पाणावले. डोळे पुसून पुन्हा त्या शेकोटीजवळ जाऊन बसली. आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. कोण आहोत आपण? कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न. या सर्वांमुळे पुन्हा आला समोर. कोण असतील माझी माणसं? कुठे असतील? काय नातं असेल पावसाचं आणि माझं? माझा गणू माझाच आहे की कोणा दुसऱ्याचा? आणि तो चेहरा सतत आठवण्याचा प्रयत्न करतो मी. कोण असेल ती? काय अस्तित्व असेल माझं? स्वतःशीच विचार करत होता आकाश. दूरवर नजर गेली त्याची. या डोंगरावरच्या मिट्ट काळोखात आग दूरवर दिसत होती. कुठेतरी दूर डोंगरावर अशीच कोणीतरी आग पेटवली असावी. हे दोन डोंगर एकमेकांपासून खूप दूर होते. या दोघांमध्ये पसरलं होतं एक विस्तीर्ण जंगल, गावे आणि एक मोठी नदी. दोन्ही बाजूला दोन वेगळ्या दिशांना दोन डोंगर. फक्त काळोखामुळे आकाशाला ती शेकोटी धूसर तरी दिसत होती. काय माहीत, कोणीतरी असेल माझ्यासारखाच भटक्या. त्यालाही झोप येत नसेल. कोणाला तरी शोधत असेल. त्याची ही जवळची माणसं हरवली असतील का? की कोणी आपल्या माणसाला शोधायला आली असतील. आकाश स्वतःशीच हसला. गणू, त्याला तरी भेटू दे त्याची माणसं. आकाशने आभाळाकडे पाहत हात जोडले. शेवटी शेकोटी विझवली. पाऊस तर नव्हता. आजची रात्र कोरडीच असेल. अंदाज. बसल्या जागेत जमिनीवर अंग टेकलं त्याने. थोड्याशा धूसर आठवणी, तो चेहरा आणि ताऱ्यांनी भरलेला आभाळ बघत तसाच पडून राहिला. आकाशच्या आवाजाने
सईची झोपमोड झाली. ओ मॅडम, उठा लवकर, जायचे आहे ना फोटोग्राफीसाठी. सई तंबूमध्ये झोपलेली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 6:30 वाजले होते. काल मुद्दाम आकाश बोलला म्हणून तिने मोबाईलमध्ये 7चा अलार्म लावला होता, तर हा आला 6:30लाच. तरी तो हाका मारतो आहे म्हणून बाहेर आली सई. इतक्या लवकर? 7 वाजता निघू ना, बाकीचेही झोपेत असतील. सई डोळे चोळत म्हणाले. उद्या पुन्हा येणार आहात का इथे? का? कारण आता जे असेल ना ते पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळीच पुन्हा यावे लागेल. तुम्हाला फोटो पाहिजे होते म्हणून जागे केलं. झोपा तुम्ही. आकाशने पाठीवरली सॅक खाली ठेवली. नको नको, थांब, मी बाकीच्यांना जागं करते. सईने पटापट बाकी ग्रुपला जागं केलं. काय वैताग आहे हा. असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर. एकंदरीत हा माणूस वेडा आहे आणि तो आपल्यालाही तसंच समजतो असं वाटू लागलं होतं त्या 5-6 जणांना. माझ्या मागोमाग चला फक्त. ते टेंट वगैरे राहू दे इथेच. फोटो काढून झाले की परत येऊच. चला. किसीने सामान ले लिया तो? एकीने प्रश्न केला. इथे कोण येणार आहे, तेही यावेळेस? आकाशवर एव्हाना सर्वांचा विश्वास बसला होता. तो निघाला तसे बाकी निमूटपणे त्याच्या मागोमाग निघाले. जास्त दूर नाही आहे. इथे जवळच एक पडका किल्ला आहे. तिथेच जातो आहोत आपण. आकाश पुन्हा एकटाच बडबड करत होता. समोरचं काही दिसत नव्हतं. पाऊस नसल्याने सर्वत्र धुकं पसरलं होतं. त्यात धुकं कोणतं आणि ढग कोणते काहीच कळत नव्हतं. आकाश चालत होता म्हणून आपण चालायचं हेच माहीत सर्वांना. 15-20 मिनिटांनी अशीच एक चढाई करून झाल्यावर आकाश एका ठिकाणी थांबला. त्याच्या मागे हे सर्व. व्हॉट हॅपन्स? मागून एकाचा प्रश्न आला. आकाशने वळून पाहिलं सर्वांकडे. पायाखाली बघितलं का? आत्तापर्यंत सर्वच आकाशच्या पाठीकडे बघत वर आलेले. त्याने सांगितल्याबरोबर सगळ्यांनी खाली बघितलं. सूर्योदय होत होता. त्याचा काही प्रकाश त्याच्या आधीच पुढे आला होता. त्यामुळे थोडं अंधुक दिसत होते. पायाखाली ढग होते. त्यांच्या विसाव्याला आले असावेत. सर्वच ठिकाणी. सर्वच ठिकाणी पांढरा धूर असावा, असंच काहीसं. कोणालाही कळेना काय होतं नक्की. व्हॉट इज धिस? आणखी एक प्रश्न. माहीत नाही. कदाचित ढग असतील. असंच असते इथे पहाटेला. याच वेळेस रोज. पण यासाठी नाही आणलं तुम्हाला. आकाशने सर्वांना पुढे येण्यास सांगितलं. त्या धुक्यात हरवलेल्या जमिनीवर दबकत दबकत चालत सर्व पुढे गेले. अंधुक दिसत होते. तुटलेले बुरुज दिसत होते. तिथेही न जाता आकाशने एका जागी उभं राहायला सांगितलं. सूर्य येईल थोड्या वेळाने. तोपर्यंत कॅमेरे बंद करून ठेवले तरी चालतील हा. हे आजूबाजूचा अनुभवा. बघा किती छान वाटते ते. आकाशने बोलणं संपवलं आणि सर्व शांत झालं. आजूबाजूची सृष्टी काय ते बोलत होती आता. समोर एक मोठी दरी दिसत होती. अस्पष्ट अशीच. त्यात एक मोठा धबधबा होता. नाही नाही, ते तर ढग होते. खाली प्रवास करत होते ते. आम्ही डोंगर माथ्यावरून पांढरा शुभ्र धबधबा कोसळावा असंच वाटत होतं. त्यांच्या पायाखालून सुद्धा ते ढग खाली कोसळत होते. स्वर्गीय आनंद. त्यातून खाली असलेल्या गावात पहाटेची भजनं, आरत्या यांचा अस्पष्ट आवाज कानास पडत होता. ते झालं की वाऱ्याचा आवाज मुद्दाम कानात घुसून गुदगुल्या करत होता. वाराही आता छान वाहू लागला होता. पूर्वेला सूर्यदेवाचे आगमन कधीच झालं होतं. तरी या ढग धुक्याच्या खेळाने ते जरा लांबवलं होतं. मग आले सूर्यदेव दर्शन देण्यासाठी. उजळू लागली डोंगराची शिखरे. जणू दोन्ही हात जोडून
ते सूर्यदेवाला नमस्कार करत आहेत असंच वाटत होते. वाऱ्याने जोर पकडला तसं धुक्याचे लोट कुठून कुठून येऊन त्यात मिसळू लागले होते. त्या तुटक्या बुरुजांना, त्या गडमाथ्याला कवेत घेऊ लागले. आता धोक्याचं सैन्य सईच्या ग्रुपकडे झेपावलं. काही सेकंदात त्या सर्वांना लपेटून टाकलं. गारगार सगळं. थंडी वाजत होती. त्या सोबतीला पाण्याचे थेंब भिजून जायला होत होते. शहारून गेले हे सर्व, तरी तो थंड वाऱ्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. हळूहळू सूर्याचा प्रभाव आणि वाऱ्याची सोबत, यापुढे धुक्याचं काही चाललं नाही. आवर्त घेतलं त्याने. धुकं आवरलं तशी पायाखालील गावे दिसू लागली. पायथ्याखालील गावे दिसू लागली. झाडाझाडातून डोकावणारी कौलारू घरे, लालसर वाटा आणि अशातच पक्ष्यांचा एक मोठा थवा त्याच्या अगदी समोरून उडत गेला. काय तो अनुभव वर्णावा. झोपून राहण्यापेक्षा असं काहीसं स्वर्गीय अनुभव मनात भरून ते त्यांच्या सामान असलेल्या ठिकाणी आले पुन्हा. अद्भुत आहे हा प्राणी. हाच विचार सईच्या डोक्यात पडत होता. पण तिथे दुसऱ्या टोकाला सुप्री आणि तिच्या मैत्रिणींनी खाली गावात जाऊन अंघोळ वगैरे उरकली होती. लवकर निघायचे म्हणून. अमोल अजूनही झोपलेला. ओ अमोल सर, जागे व्हा, निघायचे आहे. सुप्री अमोलच्या तंबूबाहेरूनच त्याला हाका मारत होती. अमोल जागा झाला. काय यार, किती दिवसांनी एवढी छान झोप लागली होती. आणखी 5 मिनिटं झोपलो असतो तर काय झालं असतं. अमोल आळस देत होता. अमोल, जरा डोळे उघडा, आजूबाजूला बघा. तुमचाच तंबू बाकी आहे. बाकीचे निघाले. तुम्हाला सोडून गेलो तर पगार मिळणार नाही आम्हाला, म्हणून उठवलं तुम्हाला. अमोलचे डोळे उघडले. खरंच बाकीचे तयार होते निघायला. अरे पण माझी अंघोळ? पाऊस आला की भिजात्यात, आपोआप होईल अंघोळ. नाहीतर तुम्ही थांबा इथे, आम्ही बाकीचे निघतो. सुप्री हसत म्हणाली. नको, आटपतो लगेच. अमोल धडपडत आवरू लागला. त्याची धावपळ बघून बाकीचे हसू लागले. कोमलने पुढच्या वाटा आधीच शोधल्या होत्या. त्यामुळे पुढच्या गावात लवकरात लवकर कसं पोहोचता येईल हे कोमलला तरी माहीत होतं. निघाले सगळेच. अमोलचे पुन्हा क्लिक क्लिक सुरू झालं. मागेच होता तो. ओ नो, मागून अमोलचा आवाज आला. सगळेच थांबून काय झालं ते बघू लागले. काय झालं? कोमलने विचारलं. अगं, याची बॅटरी संपत आली आहे. संजनाने डोक्याला हात लावला. शिवाय मोबाईलसुद्धा चार्ज करायचा आहे. कुठे करूया? अमोल जरा काळजीत होता. व्हॉट? म्हणजे तुम्ही मोबाईल आणला आहे सोबत? एका मुलीने आश्चर्याने विचारलं. म्हणजे बाकी कोणाकडे नाहीत का मोबाईल? आता अमोलची वेळ होती आश्चर्यचकित होण्याची. कोणाकडे नाहीत मोबाईल? इनफॅक्ट तसंच ठरवलं होतं सुप्री संजनाने. कोमलने अमोलकडे पाहत म्हटलं. हो का? मला कोणीच बोललंच नाही. अमोलने सुप्रीकडे बघितलं. असो, मोबाईल का घेतला नाही कोणी सांगेल का मला? तोच प्रॉब्लेम, चार्जिंगचा. शिवाय थोडे दिवस स्वतःपासून दूर ठेवला तर चालतो मोबाईल. त्यासाठी हा निर्णय. ठीक आहे, जर काही अडचण आलीच तर उपयोगी पडेल. तरी कॅमेरा चार्ज करावा लागेल ना, त्याचं काय? अमोलचा प्रश्न होताच. पुढे गावात थांबलो ना की करा किती पाहिजे तेवढा चार्ज, मोबाईल आणि कॅमेरा. चला आता, सुप्री वेडावत बोलली. चला मग. अमोल तिच्या शेजारीच येऊन उभा राहिला. आता काय माझा हात पकडून चालणार आहात का? सुप्रीचा प्रश्न. जमलं तर करीन, अमोल बोलून गेला. मग संजनाचा हात कोण पकडणार? तिला मीच लागते सोबतीला. नाहीतर घाबरते बिचारी, हो की नाही? हो का संजू? गप ग येडे. अमोल सर, तिचं ऐकू नका.
आणि तिच्या नादालाही लागू नका. तुम्ही तुमचे फोटो काढा. संजनाने बोलणं संपवलं. सुप्रीचा हात पकडून प्रवास सुरू केला पुन्हा. सई तर अजूनही त्या स्वप्नांच्या दुनियेत होती. काय मॅडम, चला निघावं लागेल आता, आकाशने हाक दिली. सईने लगेच सामान बांधायला सुरुवात केली. बाय द वे, इथे कुठे चार्जिंग करायला मिळेल का? सईने आकाशला प्रश्न केला. आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. काय असतं ते? म्हणजे शब्द ओळखीचा आहे, पण विसरलो बहुधा. आकाशने खरं उत्तर दिलं. अरे मोबाईल आणि लॅपटॉप यांची बॅटरी असते ना, तिला चार्ज करावं लागते. शिवाय कॅमेरा आहेच, आणि या सर्वांकडे सुद्धा कॅमेरा आहेत ना, त्यांनाही लागेल चार्जिंग. खाली गावात गेलो की तिथे करू शकता. तरी आधी बघावं लागेल वीज आहे का गावात. का? गावात वीज नसते कधी कधी. तरी काय असते ते लॅपटॉप? फोनला मोबाईल बोलतात हे कळलं. सईने बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढून दाखवला. याला बोलतात लॅपटॉप. आकाशने दुरूनच पाहिलं. साधारण किती वेळ लागतो चार्ज होण्यासाठी? तसं 4 तास लागतात, आणि हा जुनाही झाला आहे, नाहीतर लवकर होते चार्जिंग. असं आहे तर. पण एक सांगू, मोबाईल कॅमेरा तेवढा चार्ज करून घ्या, तो होईल ना लवकर. एकतर गावात वीज नसते ना कधी, त्यात तुम्ही एवढा वेळ वीज वापरली तर ते बरं दिसत नाही. तरी बघा विचार करून. सईला पटलं ते. सर्व गावात उतरले. हॅलो, ओ मॅडम हॅलो. अमोल सुप्रीला मागून आवाज देत होता. सुप्री मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करत होती. काय झालं अमोल? कोमल थांबली. अरे कॅमेरा आणि मोबाईल चार्ज करायचा आहे. तुम्ही कोणी थांबतच नाही. गावात तर आलो कधीच, मग थांबू ना थोडं. कोमलने घड्याळात पाहिलं. अरेच्छा, सकाळचे 11:30 वाजले. एवढं चालत होतो आपण. वेळ कधी गेला कळलंच नाही. कोमलने सगळ्यांना थांबवलं. का थांबलो? सुप्री मागे येत म्हणाले. हो ना, खूप चाललो आज. कमाल केली सगळ्यांनी. संजना बोलली. मॅडम, हे चार्जिंग करायचे आहे. शिवाय आपल्यालाही पोटात काही नको का? अमोल बोलला. चार्ज व्हावे लागेल ना. खरंच एवढे चालले होते ते. थांबले तेव्हा भुकेची जाणीव झाली. सुप्री, संजना आणि कोमल जेवणासाठी काही मिळते का ते बघण्यासाठी गावात शिरल्या. अमोल मोबाईल आणि कॅमेरा घेऊन कुठे चार्ज करता येईल ते शोधायला निघाला. बाकीचे तंबू बांधण्यात गुंतले. काय खाणार ग? आकाशने सुप्रीला विचारलं. काहीही, तू बनवणार असशील तर. कुछ भी खाऊंगी. सुप्रीने डोळा मारला आकाशला. सांग सरळ, बाकीच्यांनाही आणायचे आहे. तू बनव ना, येते ना तुला बनवता. जा, आज जास्त काही मिळणार नाही. त्या गावात सुद्धा कोणी दिसत नाही. आकाश, बनवणारे तू जेवण. मला तुझ्या हातचे खायचे आहे. बनवणारे, सुप्री लाडेक आवाजात बोलत होती. जास्तच लाडात आले आहेस हा? सुप्री त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. किती दिवस झाले, तुला आठवते का शेवटचं कधी एकत्र दोघीच निवांत काही खात बसलो होतो? आकाश आठवू लागला. खरंच किती दिवसांनी तो या सर्वांसोबत होता. हो, काय करणार ना, कामच आहे माझं, नाहीतर घरी बसावं लागेल. दुसरं काहीच येत नाही मला फोटोग्राफीशिवाय. चालेल ना, मला रोज तुझ्या हातचं जेवण मिळेल. मी जॉब करते, तू घर सांभाळ. नाहीतरी घरी बसलास ना तर माझ्याशिवाय दुसरी कोणीच राहणार नाही तुझ्यासोबत, आणि भेटणार सुद्धा नाही. सुप्रिया त्याला चिडवत म्हणाली. हो का? थांब बघतो तुला. सुप्री पळाली. आकाश तिच्या मागोमाग धावला.
सुप्री अशीच मध्येच आठवणीत हरवून जायची. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आकाश सोबतच असायची. त्याला अजिबात सोडायची नाही. जेवणाचे बघायला जाताना सुद्धा आकाश सोबतच असायची ती. म्हणून तर यावेळेस जेव्हा जेवणाची व्यवस्था करताना सुप्री पुढे आली होती. आकाशने शिकवून ठेवलं होतं ना, तसेच काही तिने विकत घेतलं गावातून. तिघी निघाल्या पुन्हा. त्यांच्या जागी अचानक संजनाचे लक्ष गेले एकीकडे. कोमल, ती बघ, तशीच मूर्ती. यावेळेस सुप्रीने सुद्धा पाहिली मूर्ती. तिघी त्या गणपतीच्या मूर्तीजवळ गेल्या. सुप्रीला अशा मूर्तीबद्दल काहीच माहीत नव्हतं. कोमल संजना शोधू लागल्या, काही लिहिलं आहे का मूर्तीखाली. तर तिथेही तीच गत. भटक्याने काय लिहून ठेवलं होते ते नव्हतेच तिथे. त्या तिघींना बघून एक बाई त्याच्याजवळ आली. भटक्याची मूर्ती आहे ती. त्यानं उभारून ठेवली आणि गेला भटकायला. हो, कळलं ते. पण याखाली काहीतरी लिहून ठेवतो ना तो? होय होय, लिहितो तो. हा तेच, काय लिहितो तो? ती बाई विचार करू लागली. नाही राहिलं डोसक्यात. सुप्री मागेच होती. या संभाषणात ती पुढे आली आणि मूर्ती निरखून पाहू लागली. अशी कोणी बनवली गुनूची मूर्ती? सुप्रीचा प्रश्न. हा, आठवलं. तो असाच बोलायचा तुमच्यासारखं. भटक्या. आणि तेच लिहून ठेवलं होतं त्यानं. काय ते? माझा गणू. काय? सुप्री किंचाळली. संजनाने सुद्धा ऐकलं ते. खरंच तसं लिहितो तो? सुप्रीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. होय, लिहतच नाही तर बोलतंय बी ते मध्ये मध्ये ते येडं. माझा गणू, माझा गणू. ती बाई हसतच पुढे निघून गेली. कोमलला यातलं काहीच कळलं नाही. सुप्रिया, काय झालं? कोमलला तिने घट्ट मिठी मारली. थोडा वेळ कोमल ब्लँक झालेली. काय झालं हिला नक्की? थँक्स कोमल, खूप खूप थँक्स. तिची मिठी सोडली आणि तिने संजनाला मिठी मारली. दोघी रडत होत्या, हसत होत्या. काय झालं सांगेल का कोणी मला? कोमल बोलली. आता नक्की झालं. तो आकाशच आहे. सुप्री डोळे पुसत हसत होती. कसं काय? गणू. सुप्रीमुळेच आकाशला सवय लागली होती गणपतीला गणू बोलायची. पण तो अशा मूर्ती का बनवतो आहे इथे हे कळत नाही. संजना. चला, म्हणजे एक बरं झालं भेटला तो आपल्याला. कोमललाही आनंद झाला. तरी प्रश्न आहेच. सुप्री, गेला 1 वर्ष शहरात का आला नाही तो? इथेच का भटकतो आहे? ते नंतर. आधी त्याला भेटू ना, संजना म्हणाल. त्याआधी जेवायला हवे ना आज? बाकीचे वाट बघत असतील आपली. हो हो, निघाल्या तिघी. सुप्री पुन्हा मागे वळली. त्या गणपतीच्या मूर्तीला पाया पडली. थँक्स गणू. खूप खूप वेगळाच आनंद. थँक्स. आताही डोळे पाणावले तिचे. एक मनात घेऊन सुप्री निघाली. बघता बघता संध्याकाळ होत आली. आज सही आणि तिचा 6 जणांचा ग्रुप एका गावात थांबले होते. सबस्क्राईब चॅनेल फॉर नेक्स्ट एपिसोड. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.